नितेश राणे कायम जरी बडबडत असले तरी कधी कधी त्यांची विधानं अत्यंत महत्त्वाची असतात आणि ती गांभीर्यानं घेतली पाहिजेत. वराह जयंतीच्या निमित्ताने त्यांनी केलेलं विधानसुद्धा फार महत्त्वाचं आहे आणि त्यांनी केलेलं आवाहन की आपण वराह जयंती साजरी केली पाहिजे हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. उलट आपल्याला जरी विसर पडला असला तरी नितेश राणेंना आपल्या पूर्वजांचा विसर पडलेला नाही आणि त्या पद्धतीने तो सगळा उत्सव साजरा करू इच्छितात. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. ज्या पद्धतीने दहीहंडीमध्ये अगदी सगळीकडे गोविंदा गोपाळा म्हणत गोविंदांच्या टोळ्या वावरतात, अगदी त्याच पद्धतीने वराह जयंतीच्या निमित्ताने नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांनी हा दिवस साजरा करताना एक संपूर्ण दिवस वराह अवतारामध्ये काढायला हवा आणि वराह अवतारामध्येच ही वराह जयंती त्यांनी साजरी करायला हवी. मला वाटतं तेव्हाच खरी वराह जयंती साजरी होऊ शकेल.